श्री स्वामी समर्थ. आज मी व्हेज कोल्हापुरी बनवलेला आणि व्हेज कोल्हापुरीची मी रेसिपी तुम्हाला हे बोलायचं आहे की ज्यांना ज्यांना कोंचम पोचल्यात, बाकी म्हणजे ज्यांचे रिव्ह्यू आल्यात त्यांना सांगते मी की आभारी आहे मी तुम्हाला कोंचम पोचल्यानंतर तुम्ही मला जे फोटो पाठवलेत आणि त्याचा जो व्हिडिओ करून पाठवला त्यासाठी मी तुमचे खूप खूप आभारी आहे. म्हणजे तुम्हाला ते पोचलं हे कन्फर्म झालं. आणि अशा 1-2-3 ताई आहेत ज्यांना की कोंचम त्यांच्यापर्यंत पोचलं आणि तिथं पार्सलवाला गेलेला पण होता देण्यासाठी आणि त्यांनी कॉलच उचलले नाहीत. मग जर तुम्ही कॉल उचलले नाहीत तर मग पार्सल तुमच्यापर्यंत पोचणार कसं ना. त्यामुळं तुम्ही लक्ष ठेवून राहा, म्हणजे की पार्सलवाल्यांचं काय सांगता येत नाही, ते कधीसुद्धा येऊ शकतात तुमच्यापर्यंत आणि तुमच्या मेन पत्त्यावरती ते तिथं येऊन तुम्हाला कॉल करणार. मग तो कॉल उचलल्यानंतर ते तुमच्यापर्यंत घरी पोचणार. त्यामुळे प्लीज ते आलेलं कॉल तुम्ही उचलत जावा आणि त्यांना बरोबर ॲड्रेस तुमचा द्या आणि म्हणजे तुमच्यापर्यंत ते पार्सल पोचेल. आणि ते पोचल्यानंतर प्लीज मला रिव्ह्यू द्या व्हॉट्सअप नंबरवर, ज्या नंबरवर तुम्ही मला सांगितलेलं पाहिजेत म्हणून. त्यावरच जर तुम्ही फोटो जर टाकला तुमच्याकडं आल्यानंतर कोंचमचा की हे पोचले म्हणून, तर म्हणजे मला पण समजेल की ते तुमच्यापर्यंत पोचले. ज्यांचं पोचलं त्यांचं मला समजलं, पण ज्यांचं पोचलेलं नाही त्यांनी मला व्हॉट्सअपवरती दाखवल्याशिवाय समजणार नाही की तुम्हाला ते पोचले किंवा नाही. म्हणजे मला परत कॉन्टॅक्ट करायला बरं ते ज्यांच्याकडून आम्ही पाठवलं त्यांना. आजचा व्हिडिओ फक्त मी हेच सांगण्यासाठी केला होता की कोंचम ज्यांना पोचले, ज्यांनी मला रिव्ह्यू दिलेत त्यांना आभार, आणि ज्यांना पोचलेले नाहीत त्यांनी प्लीज कॉन्टॅक्ट नंबरवरती, म्हणजे ते नंबर आल्यानंतर तुम्ही ते कॉल उचला आणि ते तुमचं पार्सल घ्या. परत तुम्हाला अजून एक सांगायचं होतं की आत्ता ऑफरमध्ये कुंचम जे आहेत ते मी 600 रुपयाचे जे कुंचम आहेत 3 इंचाचे, म्हणजे 5 इंचाचं आणि 3 इंचाचे, ते आता मी 400 रुपयाला ठेवलेले आहेत. आणि 400 रुपयाला 3 इंचाचा आणि 450 रुपयाला जो 5 इंचाचा फक्त कुंचम मिळणार. आणि जर साहित्य पाहिजे असेल तर वेगळं, जर साहित्य सकट छोटा कुंचम जर पाहिजे असेल तर 450 रुपयाला तुम्हाला मिळणार. ऑफरमध्ये आहेत. जर पाहिजे असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर मी देते ह्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये, मग तुम्ही मला त्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. व्हॉट्सअपवर जर मेसेज केलेत तर मला समजेल. आणि साहित्य पण सगळं त्याचं, फक्त जर साहित्य पाहिजे असेल तर ते पण मिळणार. ते वेगळं साहित्य तुम्हाला फक्त 100 रुपयाला मिळतं आहे. म्हणजे सगळं ऑल साहित्य मिळणार त्यामध्ये तुम्हाला. कुंचममध्ये जे पूजेसाठी लागतं ते सगळं. अजून परत उतरंड माझ्याकडं मिळणार तुम्हाला, आणि स्वामींसाठी बसण्यासाठीचं आसन, परत स्वामींचे छोटे छोटे ड्रेस वगैरे पण मिळणार. तुम्हाला काय पाहिजे असेल ते तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. मी त्याचं उत्तर देईन तुम्हाला. व्हॉट्सअपवर मला मेसेज करा. आणि दिवे वगैरे पितळेचे, लक्ष्मी दिवा, तो मी ह्यावरती मागच्या व्हिडिओत तुम्हाला सगळे दिवे किंवा स्वामींचं आसन हे सगळं दाखवलेलं आहे. तो तुम्ही व्हिडिओ जाऊन बघा. त्यात तुम्हाला कुठली वस्तू पाहिजे असेल, उतरंड पण तुम्हाला मी 300 रुपयेपर्यंत एक सेट पूर्ण देऊ शकतो. म्हणजे दोन्ही बाजूला तुम्ही उतरंड ठेवू शकता. आणि एकदम मोठ्या नाहीत, एकदम छोट्या नाहीत, असं रेग्युलर साईजमध्ये तुम्हाला उतरंड मिळणार. आणि स्वामींचं आसन छोट्यापासून पूर्ण तुम्हाला मोठ्या पाटपर्यंत जसा पाहिजे त्या पद्धतीनं तुम्हाला मिळणार. फक्त तुम्ही मला साईज आणि कसा पाहिजे ते सांगा. गोल पण आहे, चौकोन पण आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये जे जे मी आसन टाकलेले आहेत ते जाऊन तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला समजेल. आज मुलग्यानं मला सांगितलेलं की व्हेज कोल्हापुरी कर म्हणून, आणि माझ्याकडं मसाला घरात अवेलेबलच होता त्यामुळे, आणि हे सगळं भाज्या पण होत्या त्यामुळं पनीर अगोदर मी तळून घेतलेलं आणि नंतर भाज्या सगळ्या तेलामध्ये गरम फ्राय करून घेतल्या. आणि त्यानंतर कांदा, टोमॅटो आणि काजू भाजून त्यामध्ये थोडं पाणी घालून शिजू द्यायचं. आणि जे ते कांदा भाजण्यासाठी जे तूप टाकले मी, ते वाटीत काढलेलं कालचं ते सांगितलेलं राहिलेलं जे तूप मी पाणी घालून काढलेलं म्हटलेलं, ते तूप मी पहिल्यांदा टाकले आणि त्यात त्या भाज्या सगळ्या फ्राय करून घेतल्यात. आणि भाज्या फ्राय करून झाल्यानंतर कांदा, लसूण, टोमॅटो, आलं हे जी पेस्ट करून घेतली ते सगळं मी जे भाजलेलं त्याचं, आणि ते टाकून मग तो कोल्हापुरी मसाला टाकून झाल्यानंतर थोडं पाणी घालून त्या भाज्या सगळ्या मिक्स केल्या, ज्या मी फ्राय करून घेतलेल्या त्या भाज्या सगळ्या फ्राय करून झाल्यानंतर मग वरून कोथिंबीर घातली आणि झाली साधी
म्हणजे आपल्याकडं तो मसाला जर अवेलेबल असेल तर एक नंबर भाजी तयार होते छान. आणि व्हेज कोल्हापुरी करायला काय अवघड नाही आहे, म्हणजे घरच्या घरी होऊन जातं. बाहेर पैसे घालून विकत आणण्यापेक्षा घरी छान भाजी तयार होते. आणि सुहानाचा मसाला जे सगळ्या भाज्यांसाठी जो आपण हे करतो बटर पनीर वगैरे, तसा हा कोल्हापुरी मसाला पण मिळतो. आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.